नमस्कार. सर्वप्रथम सर्व पालकांचे आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती हार्दिक स्वागत. तर आजच्या भागामध्ये आज आपणाला या ठिकाणी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्क्वॅप अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांचे आभा कार्ड काढणे अत्यंत गरजेचे आहे. मग आता ते आभा कार्ड काढण्यासाठी नेमकं आपल्याला काय करावं लागणार आहे, आभा कार्ड कशा पद्धतीने काढायचं, मग त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या बाबींची आवश्यकता आहे, आभा कार्डचा नंबर आपण कसं पाहायचा किंवा ते आभा कार्ड आपलं कसं डाउनलोड करायचं, या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि हे आभा कार्ड पालकांनीच या ठिकाणी काढणं गरजेचं आहे. आता ते कसं काढायचं आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम हे आभा कार्ड काय आहे, तर हे आभा कार्ड की महाराष्ट्र शासनाने किंवा भारत सरकारने आयुष्यमान भारत ओळखपत्र म्हणजे जे विद्यार्थी असतील किंवा आपण कोविडच्या काळामध्ये लसीकरण करत असताना सुद्धा आपण हे कार्ड काढलेलं आहे. तसंच हे विद्यार्थ्यांसाठी आयुष्यमान भारत ओळखपत्र म्हणजेच आभा कार्ड असणार आहे. आता हे आभा कार्ड डिजिटल पद्धतीचं असणार आहे. याच्यावर आरोग्याची माहिती त्या विद्यार्थ्याची संपूर्ण असणार आहे. त्यासाठी हे आभा कार्ड काढणं आवश्यक आहे. तर यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला विद्यार्थ्याचं जे ओळखपत्र आहे ते ओळखपत्र म्हणजे जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड असणं गरजेचं आहे. तर आता या संदर्भामध्ये सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे एक अँड्रॉइड फोन असणं गरजेचं आहे. त्या अँड्रॉइड फोनवरती प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि प्ले स्टोअरवरती जाऊन आपल्याला या ठिकाणी प्ले स्टोअरवरती गेल्याच्या नंतर सर्च बॉक्समध्ये आभा कार्ड असं आपल्याला सर्च करायचं आहे. इंग्लिशमध्ये ABHA आभा म्हणल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आभाचं एक या ठिकाणी हे ॲप दिसत आहे. तर हे आभावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. त्यानंतर इन्स्टॉल या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता हे ॲप आपलं या ठिकाणी इन्स्टॉल होत आहे. इन्स्टॉल होईपर्यंत आपण आपलं जे काही ज्या विद्यार्थ्याचं आपल्याला हे आभा कार्ड काढावयाचं आहे त्या विद्यार्थ्याचा आधार कार्ड आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने त्या आधार कार्डला जो मोबाईल अटॅच आहे तो मोबाईलसुद्धा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपणाला जो काही येणारा OTP आहे तो OTP त्याच ह्याच्यावरती येणार आहे. आता आपलं हे आभा कार्ड इन्स्टॉल झालेलं आहे. आता आपण ओपन या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओपन या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपणाला अशा पद्धतीचा इंटरफेस या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी भाषा आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे. तर आपण कोणत्याही आपल्या सोयीनुसार ती भाषा निवडू शकतो. पण आपण या ठिकाणी मराठी ही भाषा या ठिकाणी निवडलेली आहे. नंतर सुरू ठेवा वरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी विचारत आहेत त्यासाठी आपण सहमत ओके ही सदरील माहिती आपण संपूर्ण वाचायची आहे आणि वाचल्यानंतर आपण सहमत याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे रेकॉर्डसाठी आपल्याला व्हाईल युजिंग द ॲप याच्यावरती क्लिक करायचं आहे. परत डिव्हाइसचं लोकेशन या ठिकाणी मागेल त्याही वेळेस आपल्याला व्हाईल युजिंग द ॲप याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर नोटिफिकेशनसाठी अलो याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपणाला आभाविषयीची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल. आभा पत्ता काय आहे, शोध काय आहे, तर ते एक आपल्याला या ठिकाणी याविषयीची माहिती या ठिकाणी सांगणार आहे. आता हे सर्व झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, नोंदणी करा याच्यावरती क्लिक करायचं आहे.
तर नोंदणी करा वरती क्लिक केल्याच्या नंतर आभा क्रमांकासह नोंदणी करा आहे. आता आभा क्रमांक आपल्याकडे नाही, बरोबर आहे. तर आता आभा क्रमांक जर आपल्याकडे नसेल तर याच्या खाली एक दिलेला आहे पहा, आभा नंबर नाही का, आता तयार करा. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता तयार करावरती. आता तयार करावरती गेल्याच्या नंतर या ठिकाणची माहिती आपल्याला संपूर्णपणे वाचायची आहे आणि वाचायचं झाल्याच्या नंतर आपल्याला मी सहमत आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढील या बटनावरती क्लिक करा. पुढील या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आधार क्रमांक नाही, येथे क्लिक करा मोबाईलद्वारे नोंदणी करण्यासाठी. तर या ठिकाणी आपण क्लिक करूया. आता जो समजा आधार नंबरही नसेल आणि मोबाईल नंबर आहे तर मोबाईल नंबरसह नोंदणी करण्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आता किंवा या ठिकाणी आपण वर जर आधार क्रमांक आहे पहा, तो आधार क्रमांक आपण या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा भरून घ्यायचा आहे. तो आधार क्रमांक आपण या ठिकाणी भरणार आहोत. आधारद्वारेच आपल्याला या ठिकाणी लिंक करायचं आहे. आता हा जे पुढील आहे तर ते पुढील वरती आपल्याला क्लिक करायचं आहे, जेणेकरून पहा तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. हो, अगदी बरोबर आहे. ते फेस ऑथेंटिफिकेशनपेक्षा आपण तो OTPच या ठिकाणी घ्यायचा आहे. तर सुरुवातीला आपण या OTP वरती या ठिकाणी क्लिक करणार आहोत आणि पुढील या बटनावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी एक OTP त्या आधारला लिंक असलेला मोबाईलवरती एक OTP येणार आहे. तो OTP आपल्याला या ठिकाणी फिल करावायचा आहे. आभा क्रमांक तयार करा. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पहा, आधार नोंदणीकरण मोबाईल नंबरवर OTP पाठवला गेला, ज्याचा शेवटचा क्रमांक म्हणजे ज्या मोबाईलवर OTP गेलेला आहे तो त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता OTP आणखीन आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेला नाही. ओके, तर तो OTP येईपर्यंत आपल्याला या ठिकाणी वाट पाहायची आहे. OTP आल्यानंतर तो OTP आपल्याला या ठिकाणी फिल करायचा आहे. OTP आलेला आहे तर तो OTP आपण या ठिकाणी फिल करणार आहोत. OTP फिल केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी तो जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी भरणं गरजेचं आहे. तर तो मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. मोबाईल नंबर भरल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी प्रमाणित करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. प्रमाणित करा याच्यावरची क्लिक केल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याचा म्हणजे ज्याचा आपण हे केलेला आहे आभा कार्ड काढलेला आहे त्याचा आभा क्रमांक या ठिकाणी दिसेल, त्या विद्यार्थ्याचा फोटो या ठिकाणी दिसेल, त्याचं नाव दिसेल, जन्मतारीख दिसेल. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, नवीन आभा पत्ता तयार करा. आता या आभा पत्ता तयार करण्यावरती त्याचं जे काही नाव आहे तर त्या नावानुसार आपल्याला या ठिकाणी खाली जे काही ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यापैकी एक आपण निवडायचा आहे. तर तो आपण या ठिकाणी निवडूया आणि या ठिकाणी सबमिट या बटनावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. आता पहा तुमचा ABHA पत्ता यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. आता ठीक आहे याच्यावरती आपण क्लिक करूया आणि आता आपलं जे काही कार्ड आहे आभा कार्ड हे पाहण्यासाठी आता आपल्याला लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर आता लॉग इन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहा, मोबाईल क्रमांक किंवा आपल्या मोबाईलवर जो काही आभा क्रमांक आलेला असेल त्याच्यानुसार सुद्धा आपण करू शकतो. आधार क्रमांकानं सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो. तर आता आपण काय करूया पहा, तर आधार क्रमांकानं या ठिकाणी नोंदणी करूया म्हणजे लॉग इन करूया. म्हणजे तो आपल्याला या ठिकाणी त्याचं प्रिंटआउट काढून घ्यायचं आहे. तर त्यासाठी पहा ते कसं डाउनलोड करायचं आहे आभा कार्ड हे आता आपण पाहत आहोत. जनरेट झालेलं आहे ते. आता हे आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर आता आपल्याला मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे
आणि या ठिकाणी सुरू ठेवावरती क्लिक करूया. कृपया प्रमाणीकरण प्रकार निवडा. ठीक आहे, ओके. आधार OTP आणि सुरू ठेवावरती आपण क्लिक करूया. आधार OTPच आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आधार OTP आलेला आहे, तो आपण या ठिकाणी फिल करून घेऊया. तो झाल्याच्या नंतर या ठिकाणी सबमिट याच्यावरती क्लिक करायचा आहे. सबमिट झाल्याच्या नंतर आपल्याला त्याचा जो काही पत्ता आहे तो त्या ठिकाणी दिसेल आणि सुरू ठेवावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला आपण या ठिकाणी पाहू शकतोय की या ठिकाणी हे जे प्रोफाईलचं चिन्ह दिसत आहे, या प्रोफाईलच्या चिन्हावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे जे आभा कार्ड आहे, हे आभा कार्ड आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे आणि डाउनलोड करा असाही ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर ते डाउनलोड करावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. डाउनलोड करावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला ते जे आभा कार्ड आहे ते आभा कार्ड या ठिकाणी दिसणार आहे. अशा पद्धतीचं ते आभा कार्ड असणार आहे. डाउनलोड होत आहे. ते डाउनलोड होईपर्यंत आपल्याला ते वाट पाहायची आहे. आपल्या इंटरनेटच्या स्पीडनुसार हे आभा कार्ड या ठिकाणी डाउनलोड होईल. अशा प्रकारे डाउनलोड झालेले आभा कार्ड आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायची आहे. नक्कीच आभा कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे हे आपल्याला या ठिकाणी समजलेलं असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व अशाच पद्धतीचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणखीन जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.